नवनाथ महादेव बरोबर. कितीचा प्लॉट आहे? प्लॉट आहे 8,000 गाडीचा. 8,000 काढे. बरं कवा किती लागण्याची त्याला आता म्हणजे 1.5 महिना झाला बा कम्प्लीट. लावून का? खालनं काय काय डोस दिले आठवते? ते हरिजनन दुसरं कोणचं होतं ते 14-48. 14-48 तेवढंच द्यायचं म्हणजे लिक्विडच तेवढं सोडलंय. बाकी काय दिलं नाही. दुसरं काय दिलं नाही. फवार एक 2-3 झाले वरण फवार. आणि पुन्हा हे सोडले का श्रीराम परवा कंपनीचं सोडलंय. ड्रिप स्पेशल? परवा सोडलंय ते. परवा सोडले का? वरनं स्प्रे काय दिला होता? पहिलं असं टापूर वगैरे. हा परत दुसरं कुठलं दिलं तर तुम्ही? ऑलिगन Oligon सिलिकॉन. silicon. ते झाड आहे पानासाठी समजा. हा. कसे वाटले रिझल्ट दोन्हीचे पण? रिझल्ट म्हणजे औषधाचे 1 नंबर रिझल्ट आहे. त्यांनी कमी खर्चात प्लॉट येतात. है ना? उन्हाळ्यात टेम्परेचर प्लॉटच येत नाही शक्यतो. हा पण बसला प्लॉट आहे औषधामुळे. खर्च कमी होतोय. खर्च कमी होतो. हा. म्हणजे बाकीची इतर खर्च करते ती काहीच काम आहे. 4-4, 5-5, 6-6 कॉम्बिनेशन वर. मित्रांनो लिक्विड जे आपण सोडतो बॅगा हा ती न सोडण्या परत ती केलं सोडली फायद्याची. आहे ना? हा. ते कारण इथं बऱ्यापैकी तुमच्या मोहद भागात असं चाललंय की 6-6 कॉम्बिनेशन, 5-5 कॉम्बिनेशन आहे ती. खालनं आवडावे खर्च होतोय असं मला बरीच शेतकरी माझ्याकडे आता म्हणते. गेल्या वर्षी 4,500 बॅगा शिल्लक आहे त्या. आहे ना? त्याला अजून म्हणजे 1 किलो लिक्विड सोडलं नाही कसं. बरं. कारण ते ह्या औषधा रिझल्ट आला त्या औषध सोडून फायदाच नाही काय. हा, आणि कमी खर्चात. कमी खर्चात आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जे एक गैरसमज आहे की बाबा मिरचीला खर्च लय होते, हा. ह्याच्याबद्दल काय म्हणताल तुम्ही? ती शेतकऱ्यांना ते अजून त्या औषधाचा रिझल्टच माहित नाही. असं ज्याला ना? सोडलंय त्याला माहित आहे ती लिक्विड सोडू शकत नाही ती सोडलंय ती. बरं. म्हणजे मी बघतो की मिरची 4 लाख काय तर खर्च 1.5 लाख असेल त्याच्यात. कशाला रुपया स्वर राहत नाही त्यात. नाही ना? नाही राहत नाही. की मला एकच सांगायचं आहे की मित्रांनो, खर्च जेवढा कमी करता येईल तेवढा करा. आणि आपण 100% प्रयत्न करतो त्या गोष्टीचा की खर्च लोकांचा शेतकऱ्यांचा कसा कमी होतो ते 100% रिझल्ट आहे. आपण जे हॉरिझॉन देतोय 14-48 जमिनीतून देतोय, ब्लॅक डायमंड आहे आणि जे मिरचीसाठी स्पेशल बनवलेलं आहे यांचं श्रीराम स्पेशल ड्रिप स्पेशल ही किट आहे. खालून सोडा 100% मिरची म्हणजे तुमची जी काही मर वगैरे होते त्या मरीवर बऱ्यापैकी कंट्रोल येऊन जातंय. वरून समजा तुमची मिरची तर समजा रोगाला व्हायरसला बळी पडत असेल तर बऱ्यापैकी त्याचे सुद्धा कंट्रोल आले. आणि मला वाटतं की कुठे दिसलाच नाही, कुठेतरी एखादं पानं आकडल्यासारखं म्हणजे वाटतंय. पुढच्या 2 दिवसात तर बस दुसरं काय सुद्धा अडचण येत नाही. आणि मिरचीला दुसरं काहीच दिलं नाही. आणि चांगली मिरचीला आता मला वाटतं काळ्या लागा लागल्या त्या त्या अवस्थेपर्यंत असतो. तर अजूनपर्यंत त्यांनी खाल्लं काय दिलं नाही. तर खर्च कमी करा महत्वाचा मुद्दा. आणि खर्चावर आळा घाला. आणि 100% हे आपली सगळी जी काही औषधं आहेत लिक्विड आहेत ते आपले संग्राम शेठच्यात आहेत. आपल्या एकदा शॉपचं नाव सांगा. मल्हार कृषी उद्योग चिकमोहद. इथे सगळे अवेलेबल आहेत. तर सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा. त्याचा नंबर पण देईल खाली. आणि अधिक माहितीसाठी या शेतकऱ्यांचं पण नाव नंबर खाली टाकेल. तुम्ही आधी ह्याची संपर्क साधा, मग दुकानदाराशी संपर्क साधा. धन्यवाद.